हॅलो अँड नमस्कार. आजचा 15वा सेशन आहे, त्याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. मी मोहन कासनीस, पुणे. काल आपण आपल्या वेबसाईटवर जाऊन पहिल्या सेक्शनची जुनी माहिती पुसून तुमच्या नवीन बिझनेसची माहिती अपलोड करण्यास सुरुवात केली. आज आम्ही सेक्शन 2, 3 व 4 ह्याची जुनी माहिती काढून टाकून तुम्हाला हवी असलेली माहिती त्यात टाकणार आहोत. तर चला पुढे जाऊया. गुगलवर जा, hostinger.in असे लिहून लॉग इन करून तुमच्या वेबसाईटच्या डॅशबोर्डवर या. डॅशबोर्डवर आल्यानंतर वेबसाईटचे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला WP ॲडमिन असे मध्ये दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्ही वेबसाईटच्या होम पेजवर आला आहात. काल तुम्ही वेबसाईटचे फर्स्ट सेक्शन चेंज केला होता, तो पहा. तो बरोबर आहे की नाही त्याची पडताळणी करा व दुसऱ्या सेक्शनची तुमच्या बिझनेसबद्दलची माहिती लिहिण्यास सुरुवात करा. दुसऱ्या सेक्शनमध्ये जाण्याकरता वरती तुम्हाला स्ट्रक्चरचे बटन दिसेल, याच्यावर ऑप्शन असेल, त्या बटनवर क्लिक करून तुम्ही सेक्शन निवडून सुद्धा आत येऊ शकता किंवा तो डायरेक्ट दुसऱ्या सेक्शनवर जाऊ शकता. दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला मेन कंटेनरमध्ये काही सब कंटेनर्स, साधारणतः 8 सब कंटेनर्स तुम्हाला दिसतील. वर 4 आणि खाली 4 असे 2 लाईनमध्ये, 2 रांगामध्ये तुम्हाला ते 8 सब कंटेनर्स दिसतील. त्यातील तुम्हाला 8 फोटोज जे जुने दिलेले आहेत व खाली लिहिलेले जुने टेक्स्ट आहे ती माहिती तुम्हाला पुसायची आहे. कारण ही माहिती टेम्पलेटमधील त्यांच्या सलून बिझनेसबद्दलची आहे आणि तुमची स्वतःच्या बिझनेसबद्दल त्या जागी त्या माहिती तुम्हाला त्याची नोंद करायची आहे. सर्वप्रथम 8 स्मॉल सब कंटेनर आणि खाली दिलेले नाव बदलायचे आहे. सब कंटेनरमध्ये जे काही दिलेलं आहे आणि त्याच्या खाली दिलेले नाव हे तुम्हाला बदलायचं आहे. त्याआधी सर्वप्रथम या सेक्शनचे नाव, म्हणजे मेन जो कंटेनर आहे ते सेक्शनचे नाव आवर सर्व्हिसेस असे लिहायचे आहे. आणि जुने काही ती माहिती असेल ती पुसून टाकायची आहे. जुने बदलून तुमच्या बिझनेस टेक्स्टबद्दल लिहायचं आहे. जसे की फॉर एक्झाम्पल, वी हेल्प टेकिंग अवर क्लायंट्स ऑफलाईन बिझनेस टू ऑनलाईन बाय प्रोव्हाइडिंग वर्ल्ड क्लास सर्व्हिसेस अँड बेस्ट सपोर्ट, किंवा तुम्हाला जे सुटेबल असेल तुम्ही ते लिहू शकता. 8 सब कंटेनरच्या खाली क्रमवार जुने टेक्स्ट डिलीट करून त्या जागी तुम्हाला जे काही हवे असेल ते तुम्हाला आता लिहायचं आहे. म्हणजे ज्या काही सर्व्हिसेस तुम्ही देणार आहात, जसं आहे वेबसाईट बिल्डिंग, नंतर तुम्हाला फेसबुक मॅनेजमेंट, इंस्टाग्राम ग्रोथ, यूट्यूब चॅनल ग्रोथ, SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, SMO म्हणजे सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, PPC म्हणजे पे पर क्लिक ॲडव्हर्टाइजमेंट, आणि शेवटचं जे 8वं ऑप्शन आहे त्यात ईमेल, SMS मार्केटिंग किंवा व्हॉट्सअप मार्केटिंग असे लिहून बदल करायचा आहे. त्यानंतर या सब कंटेनरमधील 8 फोटो बदलावायचे आहेत. प्रत्येक फोटोवर क्लिक करून त्यांच्या सर्व्हिसेस त्या सर्व्हिसेसना अनुकूल आणि शोभेल असेच तुम्हाला फोटोज या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला फ्री ऑप्शन फोटो सिलेक्ट करायचा आहे. पूर्वीच्या फोटोच्या साईज इतकीच, म्हणजे 400 बाय 400 पिक्सलवर ते फोटोज बनवायचे आहेत. त्याकरता तुम्हाला आता कॅनव्हावर जावे लागेल आणि तिथे क्रिएट डिझाईन सिलेक्ट करून कस्टम साईज निवडून त्यात तुम्हाला लिहावे लागेल 400 बाय 400 पिक्सल.
आणि आणि एकाच साईजचे फोटोज मध्येच ते अटी आहेत. निवडलेले ते डाउनलोड करून फाईलमध्ये अपलोड करायचं आहे व ते ड्रॉप फाईल अँड अपलोडमध्ये जाऊन क्लिक करून मीडिया लायब्ररीमधून सिलेक्ट करायचं आहे. वेबसाईटवर जाऊन सर्व चेंजेस केल्यानंतर ते पब्लिश करायचं आहे. पब्लिश केलं नाही तर ते सेव्ह होणार नाही. हे झाल्यानंतर आता ह्यानंतर पुढील माहिती जी आहे ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देत आहे, कारण व्हिडिओची जागा कमी असल्यामुळे तुम्हाला ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहाव्या लागेल.